मुंबईमध्ये 29 ऑगस्टपासून जरांगेंचं आंदोलन आहे। आझाद मैदानामध्ये जरांगे आमरण उपोषण करणार आहेत। गेल्या आंदोलनातील त्रुटी टाळणार अशी माहिती मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिलेली आहे। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी वीरेंद्र पवारांसोबत संवाद साधलाय, बघूया। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मुंबईतील आझाद मैदानावरती उपोषणाला बसणार आहेत। 29 ऑगस्टपासून हे उपोषण सुरू होणार आणि याची तयारीकरिता मुंबई समन्वयकांकडून या ठिकाणी आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज देखील दाखल करण्यात आला आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मराठा समन्वयक वीरेंद्र पवार आहेत। सर, एकूण तयारी कशा पद्धतीने सुरू आहे? त्या ठिकाणी परवानगीसाठी अर्ज दाखल केलेला आहे, मात्र ज्या आंदोलन ह्यापूर्वीच आपण पाहिलं त्या अनुषंगाने यंदाची तयारी कशा पद्धतीने असणार आहे? मागच्या वर्षी देखील याच तारखेला आंदोलन मुंबईमध्ये झालं होतं। त्यावेळी गणेशोत्सव जोरात होता, अगदी सुरुवातीच्या पहिल्या दिवशीच सुरू झालेलं आपलं आंदोलन होतं। यावेळी मात्र अजून आपल्याकडे 15 दिवस गणेशोत्सवाच्या अगोदर असेल, त्यामुळे मुंबईमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी सोबत असतील। 6-6:30 नंतर कुठलेही आंदोलन रात्री नसायचं, तुम्ही बघाल तर त्याच्यानंतर आराम केला जायचा त्या लोकांकडनं देखील। त्यामुळे तसं काही नियमावलीचा भंग होणार नाही, परंतु मुंबईच्या बाहेरून आलेल्या लोक असल्यामुळे त्यांना कुठे त्यांचं घर जवळपास नाही आहे, त्यामुळे ते परत जाऊ शकणार नाही। ते आयदर तिथेच थांबतील आणि जर पावसाने जर साथ दिली आणि जर पाऊस कमी असेल तर मग माझ्या मते हा प्रश्न यावेळी आपल्याला जास्त भडसावणार नाही असं आम्हाला वाटतं। राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई।